नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट क्लास 7 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. आपण याच्या आधीचा एक व्हिडिओ खाली घेतला, आपण असा थोडासा मोबाईल खाली घेऊन, आणि त्याच्यामध्ये आपण बँकेची माहिती पाहिली. एवढी बँकेची माहिती लिहिणं फळ्यावर शक्य नव्हतं, मग आपण पुस्तकात वाचून थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन केलं. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 40 बघणार आहोत. त्या प्रॅक्टिस सेट 40मध्ये आपल्याला एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल इंटरेस्टचं सूत्र आहे. सिम्पल इंटरेस्टचं कोणतं सूत्र आहे बघा, सिम्पल इंटरेस्ट SIMPLE, सिम्पल हे सूत्र लिहून घ्या, INTEREST. ओके, सिम्पल इंटरेस्टचं सूत्र आहे प्रिन्सिपल P गुणिले R रेट गुणिले N नंबर ऑफ इयर्स म्हणजे मुदत आणि अपॉन 100 असं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे काय, मुद्दल, R म्हणजे रेट म्हणजे दर, आणि N म्हणजे काय, मुदत. ओके, मुदत, आणि 100 हे काय, भागिले 100. हे सिम्पल इंटरेस्टचं सूत्र आहे विद्यार्थी, आणि हे सूत्र आपल्याला ह्या पूर्ण प्रॅक्टिस सेट 40साठी वापरायचं आहे. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला ओके, आपण बघूया आता प्रॅक्टिस सेट 40. आता बघा प्रॅक्टिस सेट 40मध्ये काय, पहिलं गणित आहे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज in the school fund at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? तिने शाळेच्या शाळेचं स्कूल फंड आहे, त्या शाळेच्या स्कूल फंडमध्ये तिने 1500 रुपये डिपॉझिट केले 2 वर्षासाठी. मग शाळेने तिला 9% व्याजदर दिला, 9 PCPA. तर % पर ॲन्युअम म्हणजे दर साल, दर शेकडा. तर 2 वर्षाने रिहानाला किती रुपये वापस मिळतील? ओके, बँके फुकट पैसे ठेवून घेत नाही. तुम्ही बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर बँक त्याला ठराविक मुदतीनंतर व्याज देते. ओके, मग बघूया आता प्रिन्सिपल. P म्हणजे काय, ठेवलेली मुद्दल, प्रिन्सिपल रुपीज 1500. व्याजदर काय दिला बँकेने म्हणजे शाळेतल्या स्कूल फंडने 9 PCPA % पर ॲन्युअम, दर साल, दर शेकडा मराठीमध्ये. ओके, त्यानंतर नंबर ऑफ टी. आता इथं टी घेतलेला आहे विद्यार्थी, तुमच्या पुस्तकात टाईम घेतलेला आहे. आपण टाईम इथं N म्हणू, तुम्ही टी म्हणा किंवा टी म्हटलं तरी चालेल, टी ऑर N. ओके, आता 8वीत गेल्यानंतर काय म्हटलेलं आहे, N म्हटलेलं आहे. तुम्ही टी जरी लिहिलं आणि N जरी लिहिलं मार्क कटणार नाही. ओके, N, मग N किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 इयर्स. ओके, आता आपल्याला सिम्पल इंटरेस्ट काढायचा. आता साधं मराठी सांगतो, रिहानाने 1500 रुपये शाळेच्या बँकेत ठेवले, बँकेने तिला दरवर्षी 9 PCPA म्हणजे 9% व्याजदर दिला, तर 2 वर्षाने तिला वापस किती पैसे मिळतील? साधं सोपं. ओके, मग आपण सिम्पल इंटरेस्ट काढू. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू, आता N म्हणा किंवा टी म्हणा, मी तुम्हाला टी लिहायचं तर टी लिहा. ओके, इज इक्वल टू P म्हणजे 1500, R म्हणजे 9, N म्हणजे 2 आणि 100. आता वर सगळ्या संख्या गुणाकाराच्या रूपात आहेत, मग आपण हे 0 कॅन्सल करू शकतो. मी असं का म्हटलो की सर्व इथं जर 1500 अधिक 9 अधिक 2 असते तर तुम्ही हे 0 काढू शकले नसते. ओके, पण इथे सर्व गुणाकार म्हणजे ही एकच संख्या आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, ही एकच संख्या आहे, त्यामुळे आपण हे 0 कॅन्सल करू शकतो. मग आता काय उरलं विद्यार्थी मित्रांनो, 15 गुणिले 9 गुणिले 2. ओके, 15 दोन्ही किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 30, आणि 30 गुणिले 9 असं करायचं आपल्याला. ओके, 30 गुणिले 9, 9 0 0 आणि 9 त्रिक 27. ओके, 270 रुपये, 270 रुपये बरोबर आहे का, बघून घ्या. 15 दुनी 30 आणि हे गुणिले 9, 9 0 0, 9 त्रिक 27 म्हणजे 270 रुपये 2 वर्षाचं व्याज रिहानाला ॲडिशनल तिच्या प्रिन्सिपलमध्ये होईल. ओके, बघू आता आपण लिहू अमाऊंट किती मिळणार आहे तिला. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट प्लस सिम्पल इंटरेस्ट SI, याला आपण काय म्हणतो, SI. हे SI मिळालं तुम्हाला, SI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. मग आता ह्या 1500मध्ये आपण ते 270 मिळवूया, आणि 15 16 17
1770 रुपये रिहानाला मिळाले. ओके, मग इथं उत्तर लिहून टाका विद्यार्थी मित्रांनो. उत्तर काय लिहाल की व्हॉट विल द टोटल अमाऊंट शी विल गेट. शी विल गेट 1770 रुपीज. ओके, शी विल गेट 1770 रुपीज आफ्टर 2 इयर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. समजला? काटछाट कशी करायची, भागाकार गुणाकार कसा करायचा, थोडंसं काळजीपूर्वक बघा. चला आपण आता दुसरा प्रॉब्लेम घेऊया. याच्यातला दुसरा प्रॉब्लेम. ओके, अतिशय सोपे गणित आहेत. बघा दुसरा प्रॉब्लेम काय. जेठालाल टूक हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक. जेठालालने हाऊसिंग लोन घेतलं किती? 2.5 लाख रुपये. 2,50,000 रुपये बँकेकडून घेतलं म्हणजे प्रिन्सिपल. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया आपण आता. P इज इक्वल टू 2,50,000 प्रिन्सिपल. व्याजदर काय बँकेचा? 10%, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCPA. ओके, त्यानंतर 5 इयर्स, फॉर 5 इयर्स. ओके, म्हणजे N इज इक्वल टू 5 इयर्स. आता तुम्ही डायरेक्ट काढू शकतात विद्यार्थी, पण त्यांनी आपल्याला इथे 2 प्रश्न विचारले. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक, असं विचारलेलं. 2 प्रश्न आहे त्याच्यामध्ये की एका वर्षाने किती व्याजदर, एका वर्षाचं व्याज किती होतं असं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण आता एक पहिलं लिहू, आपण पहिल्याचं उत्तर काढू आपण. P इज इक्वल टू 2,50,000, R इज इक्वल टू 10 आणि N इज इक्वल टू, N म्हणजे काय? T इज इक्वल टू 1 इयर. तर आपण आता सिम्पल इंटरेस्ट एका वर्षाचा काढूया विद्यार्थी मित्रांनो. सिम्पल इंटरेस्ट P गुणिले R गुणिले N. त्यांनी एका वर्षाचं विचारलं पहिले, आपण ते काढूया अपॉन 100. ओके, मग P 2,50,000 ओके इंटू R 10 इंटू 1 इयर अपॉन 100. 0 0 0 0 कॅन्सल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय झालं? 2 5 0 0, 10 1 10 आणि याने गुणलं तर 1 0 वाढलं विद्यार्थी मित्रांनो इथे. ओके, म्हणजे बघा 2500 गुणिले 10 इतकं येतं विद्यार्थी मित्रांनो. एकक दशक शतक हजार 25,000 रुपये. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 25,000 रुपये. मग आपण आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. इयरली इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 25,000. ओके, इयरली इंटरेस्ट 25,000 हे आलं तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर काढत असताना इथे डायरेक्ट 5 टाकले तरी चालतील. ओके, 5 टाकायचे आणि मुद्दलमध्ये ते मिळवायचं. पण आता आपल्याला एका वर्षाचं व्याज माहिती आहे, मग आपण 5 वर्षाचं काढू शकतो. इंटरेस्ट ऑफ 5 इयर्स, 1 वर्षाचे हे 25,000 गुणिले 5,000 करू शकतो आपण. नाहीतर तुम्ही इथं 5 केले तरी चालतील. मग आपण कसं करणार बघा, आपण सोप्या पद्धतीने जाऊ. P इज इक्वल टू, पुन्हा लिहू आपण, P इज इक्वल टू 2,50,000. त्यानंतर R इज इक्वल टू 10 आणि N इज इक्वल टू 5. आता आपण 5 लिहिले. हे एका वर्षाचं काढलं, आता 5 वर्षाचं काढूया. तुम्ही जर 5 गुणिले 25,000 केले 1.25 लाख तरी पण चालेल, परंतु आपण 2 याच्यात करूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. आपली डबल प्रॅक्टिस होते गणित करायची. 250 ओके, 2,50,000 एकक दशक शतक हजार 10,000 लाख गुणिले 10 गुणिले 5 आणि भागिले 100. ओके, 0 0 0 0 कटले. आता 10 5 50. ओके, हे गुणिले 10 5 50. आता 50 0 0 50 0 0 50 5 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? आपण गुणाकारच करू. ओके, 50 0 0 0 0 गुणिले 5 0 0 5 0 0 5 5 25 5 हातच्याले 2 5 2 10 11 12. ओके, 0 0 0 5
टू 1 म्हणजे 1,25,000 ओके रुपीज 1,25,000 एवढं काय झालं विद्यार्थी मित्रांनो व्याज आलं. आता आपल्याला बँकेला किती पैसे वापस होत आहेत ते विचारलेले. द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. आता इतकं हे एवढं व्याज आलं 5 वर्षाचं. मग आपण अमाऊंट ओके अमाऊंट काढू पहिले. अमाऊंट किती होते प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट ऑफ 5 इयर्स. प्रिन्सिपल किती विद्यार्थी मित्रांनो 2,50,000 प्लस व्याज आहे 1,25,000 ओके. यांची बेरीज करूया. आता इकडे मिटवू विद्यार्थी मित्रांनो. हे याच्या खाली आपल्याला आता 2.5 लाखाची बेरीज करायची. ह्या वरचा आकडा राहू दिला मी फक्त बेरीज करायसाठी ओके. या 2.5 लाखामध्ये आपल्याला हे 1.25 लाख रुपये मिळवायचे ओके. याच्यामध्ये मिळवूया 1,25,000 ओके 0,0,0,5 5 6 7 आणि 3,75,000. मी हे फक्त मिटवतोय विद्यार्थी मित्रांनो. 3,75,000 यांची बेरीज किती झाली 3,75,000. मग इथं लिहूया आपण खाली द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक किती विद्यार्थी मित्रांनो 3,75,000 रुपये ओके. 3 लाख एकक दशक शतक हजार 10,000 लाख 3,75,000 रुपये बँकेला वापस दिले व्याजासहित ओके. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आता दुसरं गणित. आता आपण तिसरं गणित बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. याला किती वेळ लागला एक हार्डली 7 ते 8 मिनिटं लागलेच असतील. थोडंसं मोठं गणित आहे पण गणितं जर व्यवस्थित समजून घेतली तर खूप छान आहेत ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2 into 1/2 म्हणजे 2.5 वर्ष ओके विद्यार्थी मित्रांनो. 2 into 1/2 म्हणजे काय 2.5 वर्ष. आपण ते करूया. इयर्स ॲट 7 PCPA इन अ सेविंग बँक अकाउंट व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ॲट द एंड ऑफ द पिरियड ओके. सोपं आहे. आता श्रीकांतने किती डिपॉझिट केले म्हणजे प्रिन्सिपल. जसं वरचं पहिलं गणित आहे ना रिहानाचं सेम तसंच गणित आहे. तिसरं गणित बघा. आता याच्यावर स्टार का दिला तिथे अपूर्णांक आलं आपल्याला कळेल का नाही बघूया. श्रीकांत म्हणजे प्रिन्सिपल P इज इक्वल टू 85,000 ओके. त्यानंतर आर किती विद्यार्थी मित्रांनो रेट ऑफ आर आहे 7 PCPA आणि एन किती आहे एन म्हणजे मुदत टाईम 1/2 म्हणजे काय होतं बेदुनी 4 4 आणि 1 5 ओके 5/2 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 2/5 ओके. आपण त्याला डेसिमलमध्ये करून घेतलं 2.5. कसं केलं माहिती आहे ना बेदुनी 4 4 आणि 1 5 5/2 म्हणजे 5/4 2 भाग 2.5 ओके. फ्रॅक्शनच्या व्हिडिओ जर बघितला असेल तर हे पटकन कळेल ओके. आता बघूया आपण की श्रीकांतला किती वर्षानंतर 2.5 वर्षानंतर किती रक्कम मिळाली ओके. बघा आता सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N/100 ओके. आता बघा P किती आहे विद्यार्थी मित्रांनो 85,000 इंटू R 7 इंटू N 2.5/100 ओके. आता मी काय करतो बघा मी एक याला काय करतो पॉईंट काढून टाकतो आणि खाली एक शून्य वाढवतो. आयडिया करूया आपण आता ओके. आपण काय करूया बघा मी काय करतो आपल्याला सोपं करायचं ना 0.00 गुणिले 7 गुणिले 25 मी याला 25 करून टाकलं आणि मग त्याच्याऐवजी काय केलं खाली एक 0 वाढवला मी ओके. हा शून्य वाढवला. आता खूप सोपं झालं. हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य कटला हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य कटला ओके. आता 85 गुणिले बरोबर ना 85 ना 85 गुणिले 7 गुणिले 25. आता परत सोपं झालं विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला हे गुणाकार करायचा आहे 25चा 7चा आणि 85चा गुणाकार करायचा. मग आपण आता गुणाकार पहिले करूया आणि मग उत्तर खाली लिहूया
ओके. 5 85 गुणिले 7, 7 5 35, 5 हातचे आले 3, 7 7 49, 7 8 56, 57 58 59. ओके. त्यानंतर गुणिले 25, 5 5 25, 5 हातचे आले 2, 9 5 45, 46 47, 47ला 7 हातचे आले 4, 5 5 25 25, 26 27 28 29 गुणिले 5 2 10 0 हातचाला 1, 9 2 18 1 19, 19 9 हातचाला 1, 5 2 10 1 11. ओके. 5 7 9 9 18 8 हातचाला 1, 2 1 3 1 4 आणि 1 14,875. ओके विद्यार्थी मित्रांनो, यांचा गुणाकार काय आला? 14,875. ओके. एकक दशक शतक हजार दशक 14,875 हे त्याचं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. ओके. कशाचं उत्तर आलं बघा. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड? टोटल इंटरेस्ट 14,870. ओके. हे आलं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर. आता बघूया आपण चौथा प्रॉब्लेम. चौथा प्रॉब्लेम पण खूप सोपा आहे. आपण चौथा प्रॉब्लेम पण घेऊया. आता वेळ आहे आपल्याकडे. चला, समजतंय विद्यार्थी मित्रांनो? बघून घ्या. प्रॉब्लेम नंबर 4. बघा चौथा प्रॉब्लेम काय. ओके. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees प्रिन्सिपल इन इज 1,200 rupees. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑफ 1,000 एकक दशक शतक हजार 10,000 15,000 म्हणजे 15,000 rupees ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. ओके. आता किती आलेले विद्यार्थ्यांनो? ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees प्रिन्सिपल इज 1,200. ओके. आपण आता इथं गणित करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा काय काय आहे बघा इथं. लिहू आपण. पहिले काय लिहू? प्रिन्सिपल किती आहे बघा. प्रिन्सिपल चौथं गणित. प्रिन्सिपल 5,000 रुपये. ओके. प्रिन्सिपल 5,000 रुपये. एन किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 years. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती आहे? सिम्पल इंटरेस्ट 1,200 रुपये. 1,000 इथं दिलेलं आहे ना बघा. ॲट अ सर्टन ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन म्हणजे 5,000वर 1,200 रुपये व्याज मिळालं. ओके. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे? रेट काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. रेट फाइंड आउट करायचं आहे पहिले. मग आपण आता लिहूया. सूत्र लिहू. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. ओके. आता सिम्पल इंटरेस्ट माहिती आहे 1,200 रुपये 5,000वर 4 वर्ष. ओके. 1,200 रुपये इज इक्वल टू 5,000 प्रिन्सिपल. आर आपल्याला काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एन आहे 4 years अपॉन 100. ओके. 0 0 0 0 कटलं. मग आपण इथं लिहूया 1,200 बरोबर 50 गुणिले आर गुणिले 4. आता 50 गुणिले आर इकडे भागिले जाऊ देऊया. असं करू आपण. 1,200 1,200 अपॉन 50 इंटू 4 इज इक्वल टू आर. ओके. हे शून्य कटलं विद्यार्थी मित्रांनो. 4 त्रिक 12 आणि हे 0 आणि 5 1 5 5 6 30 म्हणजे आर इज इक्वल टू 6. ओके. आर इज इक्वल टू किती आलं विद्यार्थी मित्रांनो? रेट ऑफ इंटरेस्ट किती आला? 6 म्हणजे आर इज इक्वल टू 6. ओके. 6 PCPA. आपण शाईव टाकूया विद्यार्थी मित्रांनो पेनामध्ये. जरा फिक्कत चालतं आहे का बघा. ओके. बघा आर इज इक्वल टू 6. आता हाच व्याजदर ठेवायचा. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ द इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. आता प्रिन्सिपल किती आता? 15,000. त्यानंतर रेट किती आता? 6. मुदत किती आहे? 4 वर्ष. त्यांनी काय सांगितलं? पुन्हा ते सांगितलं व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट म्हणजे 6 आणि इंटरेस्ट ऑफ द सेम पिरियड म्हणजे 4 वर्ष. ओके. मग आता काढूया विद्यार्थी मित्रांनो.
व्हॉट वुड बी द इंटरेस्ट. ओके, आता इंटरेस्ट काढायचा आहे. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. इंटरेस्टेड गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो, फक्त काळजीपूर्वक बघा आणि सोडवा. गुणिले आर 6 गुणिले 4 भागिले 100. ओके, 0 0 0 0 कटले विद्यार्थी मित्रांनो. 6 चौक 24, 150 गुणिले 6 चौक 24. ओके, आता 150 गुणिले 24 करूया. 4 0 0 5 चौक 20 0 हातचे आले 2, 4 1 4 आणि 5 6. त्यानंतर बे 0 0 बे 5 10 0 हातचा आला 1 बे 1 बे आणि 1 3. ओके, 0 0 6 3 3600. ओके विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलं 3600. एवढं त्यांना व्याज मिळेल. ओके, 2 उत्तर आपण काढले. कोणते कोणते उत्तर काढले विद्यार्थी मित्रांनो? एक आपण रेट काढला पहिला, हे एक उत्तर अपेक्षित आहे आपल्याला, आणि हे सिम्पल इंटरेस्ट. ओके, सिम्पल इंटरेस्ट. अशा प्रकारे आपलं चौथं पण गणित पूर्ण झालेलं आहे. ओके, फक्त कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करा विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण पुढचं बघूया, लास्ट प्रॉब्लेम. ओके, होईल का आपला लास्ट प्रॉब्लेम? बघूया आपण टायमिंगचं आणि मग घेऊया. बघा. ओके, 8 चालेल. बघा विद्यार्थी, पाचवं गणित बघा. इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक 10 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आता हे सोपं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, पाचवं. आपल्याला खूप मोठं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे पंकजने किती डिपॉझिट केले? प्रिन्सिपल जमा केलं 1,50,000. ओके, एवढे पैसे. आणि व्याजदर काय विद्यार्थी मित्रांनो? रेट आहे 10 PCPA. ओके, त्यानंतर किती वर्षानंतर? 2. मुदत किती विद्यार्थी मित्रांनो? 2 years. ओके, मग आपण आता सिम्पल इंटरेस्ट काढू आणि तो प्रिन्सिपलमध्ये मिळवू, म्हणजे त्या पंकजला तेवढी बँकेकडून अमाऊंट रिटर्न मिळेल. ओके, तर आपण आता काढूया सिम्पल इंटरेस्ट. ओके, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. ओके, मग सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी 1,50,000 इंटू आर 10 इंटू एन 2 अपॉन 100. ओके, 0 0 0 0 कॅन्सल विद्यार्थी मित्रांनो. 1500 गुणिले 10 दुनी 20. 1500 गुणिले 10 दुनी 20. ओके, आता 20 0 0 20 0 0 20 पंचे 100 0 हातचे आले 10 आणि 20 1 20 आणि 10 30. ओके, 30,000 येतं का बघा याच्यामध्ये? 30,000 काय आलं? सिम्पल इंटरेस्ट आलं, की ह्या 1,50,000 बँकेमध्ये ठेवले होते पंकजने, तर त्याच्यावर 10% त्यांना 10% व्याज मिळालं. 2 वर्षांनी या 1.5 लाखाची त्यांना एवढी रक्कम मिळेल. म्हणजे आता बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता किती रक्कम मिळेल. ओके, मग अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल पी प्लस सिम्पल इंटरेस्ट SI. आता मी पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. मग 1,50,000 ओके प्लस सिम्पल इंटरेस्ट 30,000. आता यांची बेरीज करूया विद्यार्थी मित्रांनो. 1,80,000. ओके, 1,80,000 होईल का बघा? 3 5 6 7 8 इथं शून्य होऊन जातील. 0 0 0 एकक दशक शतक हजार 10,000 लाख. 1,80,000 एवढी अमाऊंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढी मिळेल. मग उत्तर काय लिहाल? उत्तर असं लिहा, द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. द टोटल अमाऊंट लिहा विद्यार्थी मित्रांनो. द टोटल अमाऊंट ओके ही विल गेट ओके ही विल गेट फ्रॉम द बँक. किती? द टोटल अमाऊंट इतकी लिहा. द टोटल अमाऊंट लिहा. द टोटल अमाऊंट 1,80,000. ओके, द टोटल अमाऊंट ही विल गेट. बस एवढंच लिहा. ओके, रुपीज, याला काय करा? रुपीज. द टोटल अमाऊंट 1,80,000 कोणाला मिळाले विद्यार्थी मित्रांनो? पंकजला. ओके, अशा प्रकारे आपले 5च्या 5 गणितं व्यवस्थित झाले. याची प्रॅक्टिस खूप करावी लागते आणि अशीच्या असे गणितं 8वीला आहेत विद्यार्थी मित्रांनो. 8वीला सेपरेट असे गणितं आहेत. थोडंसं याच्या पुढचं एक सूत्र आहे ते आपण 8वीला बघूया. बाय विद्यार्थी मित्रांनो.